शेतकऱ्यांची कर्जमाफी देताना बँकांना फायदा होऊ देणार नाही अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी मांडली आहे। शेतकरी 32,000 कोटींचं पॅकेज घोषित करण्यात आलंय। 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत गेले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। कर्जमाफीची योजना कशी असेल त्याची लवकरच घोषणा करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। शेतकरी खुश आहेत, मी स्वतः शेतकऱ्यांशी बोलतोय असंही फडणवीस म्हणाले। विदर्भातही अनेक गुंतवणुका, गडचिरोलीमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढतोय। मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरती उत्तर देताना याबाबतची माहिती दिली आहे। बिहारमध्ये 31 कंपन्या सुरू करण्यात आल्या आहेत, आणखी 22 नव्या कंपन्या सुरू होणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 20,000 मुलांना घरी पोहोचवल्याचंही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं। आपण आता ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून 2015 ते 2024 13 ऑपरेशन मुस्कान केले आणि 41,193 लहान मुलं आणि मुली यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी नेलाय। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर याच्यामध्ये जवळपास 20,000 मुलं आणि 8,000 मुली जे आपण शोधून घरी पोहोचवल्या ते आपल्या रेकॉर्डवरच नव्हत्या। त्यांच्या घरच्यांनी कुठलीही कंप्लेंट केलेली नव्हती। कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे। हे खरं आहे की आता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे। या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे। त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये। आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण 17ला कर्जमाफी केली, आपण 20ला कर्जमाफी केली, तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतोय। याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे, आपल्या कर्जमाफीतही आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे। आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीनं ही समिती काम करते। आणि आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा आपण निर्णय केला होता। मला सांगताना आनंद वाटतो की आपण राज्याच्या या योजनेकरता 26,681 कोटी रुपये हे खर्च करतो आहोत आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देतो आहोत। म्हणजे जे 26,000 कोटी रुपये हे कदाचित त्यातले सगळे नाही पण पोर्शन हा शेतकऱ्यांकडून आपण घेतला असता, आज त्यांना मोफत वीज मिळते आहे आणि त्याकरता राज्य सरकारने पुढाकार घेतलाय। आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा आपण निर्णय केला होता। मला सांगताना आनंद वाटतो की आपण राज्याच्या या योजनेकरता 26,681 कोटी रुपये हे खर्च करतो आहोत आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देतो आहोत। म्हणजे जे 26,000 कोटी रुपये हे कदाचित त्यातले सगळे नाही पण पोर्शन हा शेतकऱ्यांकडून आपण घेतला असता, आज त्यांना मोफत वीज मिळते आहे आणि त्याकरता राज्य सरकारने पुढाकार घेतलाय।